पूर नियंत्रणाच्या नावाखाली गाळ उपसा, पण प्रत्यक्षात मात्र वाळू माफियांचा धुमाकूळ। महाड तालुक्यात नद्यांच्या पात्रात सुरू आहे सर्रास बेकायदेशीर उत्खनन आणि धक्कादायक म्हणजे हे सगळं प्रशासनाच्या डोळ्यासमोरच। गांधारी, काळ आणि सावित्री नद्यांसह उपनद्यांमध्ये गाळ काढण्याचा प्रकल्प सुरू असताना गाळ बाजूला पडतोय आणि वाळूचाच मोठ्या प्रमाणात उपसा केला जातोय। केंबुर्ली गावाजवळ तर थेट नदीत रस्ता तयार करून दगड गोट्यांसह वाळू उपसा केला जातोय। एकीकडे शासनाने परवानगी दिलेल्या ड्रेजर नियमांनुसार काम करत असताना त्याच्याच शेजारी बिनधास्तपणे सुरू आहे बेकायदेशीर वाळू उपसा। ना भीती ना कारवाई, नियम अक्षरशः धाब्यावर बसवले जात आहे। या सगळ्या प्रकारामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असतानाही प्रशासन मात्र गप्प का? ठेकेदारांकडून ड्रेजिंगसाठी कर वसूल केला जातोय, पण दुसरीकडे चोरट्या वाळू विक्रीला मोकळं रान दिलं जातंय असा गंभीर आरोप केला जातोय। यामुळे कायदेशीर परवानगी घेऊन व्यवसाय करणारे वाळू व्यावसायिकच अडचणीत आले। मग हा सगळा प्रकार प्रशासनाच्या आशीर्वादानेच सुरू आहे का, असा थेट सवाल आता उपस्थित होतोय। महाडमध्ये सुरू असलेला हा गाळ उपसा की वाळू माफियांचा खेळ, यावर प्रशासन कधी कारवाई करणार की हा धुमाकूळ असाच सुरू राहणार? तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।